अतिवृष्टीमुळे शेतकरी सध्या प्रचंड संकटात आहे। पीक विमा कंपन्या अनेकदा त्यांना त्रास देतात। नेमका हाच मुद्दा हेरून शिवसेनेचे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला दम भरला। त्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे। हातपाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचं हित पहा, अन्यथा पीक विमा कंपनीचं जिथे जिथे ऑफिस आहे तिथे चुरा करू असा इशाराच त्यांनी दिला। पीक विमा संदर्भात काही कमी जास्त झालं तर संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही असा धाक त्यांनी दाखवला। 15 ऑगस्टच्या आधी पीक कंपनीच्या कार्यक्रमांमध्ये डोंगराळ भागातलं गाव निवडल्यानं आमदार बांगर आक्रमक झाले। ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे पाहूयात। म्हणजे कंपनीचं हित पाहू नका, शेतकऱ्याचं हित बघा। बरोबर दादा, जी वास्तविक परिस्थिती आहे ती आपण आणि जर कमी जास्त जर झालं तर तुम्हाला सांगतो संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही बरं काय। मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एकही माणूस तुमच्या या ठिकाणी राहू देणार नाही। कंपनीचे ते दुःख तुमचे त्या जिथं जिथं ऑफिस आहे तिथं तिथं तर चुरा करू, पण तुम्हालाही कंपनीच्या सगळ्या माणसाला तुम्हाला सांगतो की मी हिंडू देणार नाही। हातापाय तुम्हाला हातापाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पहा, नसता तुम्हाला सांगतो माझ्या एवढं वाईट नाही। वस्तुस्थिती असली पाहिजेत। आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही फलानं करा, बिस्तानं करा, अमुक करा, पण जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थिती प्रमाणे आपण चाललो पाहिजेत, एवढी दक्षता आपण घ्या। मला वाटते की हे विरोधकाला काही दुसरा काम धंदा नाही आणि त्यांच्याच्यानं होत नाही, म्हणून ही विरोधक तुम्हाला सांगतो की ओरडत असतात, बोंबलत असतात। त्यामुळे विरोधकाकडे लक्ष देणारा हा संतोष बांगर नाही। आपल्या माध्यमातून आपण महाराष्ट्राला दाखवा की जे हा संतोष बांगरनी पीक विमा एजन्सीला जे बोललोय ते चुकीचं बोललोय का चांगलं बोललोय। मला वाटते आपण जर सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या मीडियाच्या माध्यमातून जर जनतेच्या समोर जर ठेवलं तर याच्यामध्ये 100% जनता सांगेल की संतोष बांगरचं खरं आहे।